नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या या चॅनलवर आपण शेतीतले नवीन विचार, नवीन तंत्रज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेतो, जेणेकरून आपला खर्च कमी व्हावा आणि नफा वाढावा. आज आपण असाच एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय. आपल्या रोजच्या जेवणातली जी हळद आहे ना, त्या हळदीच्या फायदेशीर लागवडीमागे असलेलं अचूक शास्त्र आपण समजून घेणार आहोत. मग कधी विचार केलाय का की भरघोस हळद उत्पादनाचं खरं रहस्य काय असेल? अनेकांना वाटतं की हे सगळं नशिबावर किंवा परंपरेवर अवलंबून आहे. पण खरं सांगू का, याचं उत्तर शेतीत कमी आणि विज्ञानात जास्त दडलेलं आहे. योग्य नियोजन केलं ना तर उत्पादन हमखास वाढतं, यात काही शंका नाही. तर हळदीच्या या संपूर्ण प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी योग्य पायाभरणी कशी करायची, मग चांगलं बियाणं म्हणजे आपलं बेणं कसं निवडायचं, त्यानंतर लागवडीची एक आधुनिक पद्धत कोणती आहे ते पाहू, मग पिकाचं संगोपन कसं करायचं आणि सगळ्यात शेवटी ती सोनेरी हळद जमिनीतून बाहेर कशी काढायची. चला तर मग सुरू करूया हा माहितीचा प्रवास. चला तर मग येऊया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, कोणत्याही पिकाचं यश हे बी लावण्याआधीच ठरलेलं असतं. हो, म्हणजे जमिनीच्या योग्य तयारीवर. हीच आहे आपल्या यशाची पहिली आणि सर्वात पक्की पायरी. आता बघा, हळदीचा जो कंद आहे तो जमिनीत जवळपास 8 ते 9 महिने राहणार आहे. त्यामुळे त्याला मोकळी, भुसभुशीत जमीन खूप आवडते, जिथनं पाणी पटकन निघून जातं, म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होतो. मध्यम ते हलकी आणि ज्या जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त आहे ती जमीन हळदीसाठी सर्वोत्तम. आणि एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, जिथे पाणी साचतं ती जमीन हळदीसाठी शत्रूसारखी आहे. कारण पाणी साचलं की कंद सडून जातो, ज्याला आपण कंदकूज म्हणतो, आणि आपलं मोठं नुकसान होतं. आता एक शास्त्रीय पण अगदी सोपी गोष्ट पाहू. जमिनीचा सामू म्हणजेच पीएच हा 6.5 ते 7.5च्या मध्येच असायला हवा. आता सामू म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर जमिनीची चव समजा. म्हणजे जमीन जास्त आंबट आहे की खारट, हे सामू ठरवतो. आणि ही चव जर योग्य असेल तरच आपलं रोप जमिनीतून सगळं अन्न व्यवस्थितपणे घेऊ शकतं. हा आकडा म्हणजे भरघोस उत्पादनाचा जणू काही पासवर्डच आहे, हे लक्षात ठेवा. आता जो मुद्दा येतोय ना, तो या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बियाण्याची निवड, ज्याला आपण आपलं बेणं म्हणतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या यशातला तब्बल 40% वाटा एकट्या या घटकाचा आहे. हो, खरंच 40%. हे मी नाही सांगत, अभ्यासात सिद्ध झालंय की आपलं जे एकूण उत्पादन येतं ना, त्यातलं तब्बल 40% यश फक्त आणि फक्त आपण निवडलेल्या बियाण्यावर अवलंबून असतं. याचा सरळ सरळ अर्थ काय? आपलं बेणं चुकलं तर बाकी आपण कितीही मेहनत घेतली तरी ती वाया जाऊ शकते. म्हणून ही निवड खूप खूप काळजीपूर्वक करायला हवी. मग आता प्रश्न येतो की चांगलं बेणं ओळखायचं कसं? चला, जणू काही आपण ते हातातच धरलंय असं समजूया. त्याचं वजन साधारण 40 ते 50 ग्रॅम भरलं पाहिजे. ते आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा थोडं जाडसर हवं. आणि त्याच्यावर नीट बघा, 2 ते 3 टवटवीत डोळे किंवा कोंब दिसलेच पाहिजेत. त्याला बारीक मुळ्या फुटलेल्या नसाव्यात आणि कुठेही काळपट डाग किंवा सडलेला भाग बिलकुल नको. असं बेणं म्हणजे निरोगी रोपाची पक्की हमीच समजा. चला, आता आपल्या पारंपरिक पद्धती थोड्या बाजूला ठेवूया आणि एका अशा आधुनिक पद्धतीबद्दल जाणून घेऊया, जी संशोधनातून सिद्ध झाली आहे आणि आपलं उत्पादन नक्कीच वाढवू शकते. या पद्धतीला म्हणतात रुंद वरंबा किंवा गादीवाफा पद्धत. यात काय करायचं, आपण 5 फूट रुंदीचे उंच बेड म्हणजे गादीवाफे तयार करतो. याच बेडमध्ये आपण सुरुवातीला लागणारी सगळी खतं व्यवस्थित मिसळून घेतो. मग प्रत्येक बेडवर 2 ओळींमध्ये हळदीची लागवड करायची आणि 2 रोपांमध्ये साधारण 1 फुटाचं म्हणजे 30 सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं. यामुळे काय होतं, पाण्याचा निचरा तर उत्तम होतोच, पण मुळांना हवा खेळती राहते आणि पाणी देणं पण खूप सोपं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण रोपासाठी एक आरामदायक आणि सुरक्षित घरच तयार करतोय. आणि या पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा ऐकलात तर तुम्ही चकित व्हाल. फक्त ही एक पद्धत योग्य रीतीने वापरल्यामुळे आपलं उत्पादन सरळ सरळ 20 ते 25% वाढू शकतं. विचार करा, किती मोठा फरक आहे हा. म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न. बरं, लागवड झाली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. उलट खरं काम तर आत्ता सुरू होतं. आता पिकाला वाढीच्या काळात एखाद्या लहान मुलासारखं जपण्याची जबाबदारी आपली आहे.
या वाढीच्या काळात अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण एक नियम असा आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि जर हा नियम आपण पाळला नाही तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. तो नियम आहे, हळदीचा कंद जमिनीवर कधीही उघडा पडू देऊ नका. रोप जसजसं मोठं होतं तसा जमिनीवरचा कंद उघडा पडायला लागतो. तेव्हा लगेच त्याच्या भोवती माती लावून तो झाकून टाकला पाहिजे. यालाच आपण मातीची भर लावणे किंवा भर देणे असं म्हणतो. आणि समजा आपण ही माती लावली नाही, कंद तसाच उघडा राहिला, तर काय होईल? मग ऐका, कंदमाशीसारख्या किडी सरळ येऊन त्यावर अंडी घालतात. पावसाचं पाणी थीट लागून कंद सडायला लागतो. बुरशीचे रोग सहज येतात, आणि या सगळ्याचा शेवटचा परिणाम काय? आपल्या उत्पादनात जबरदस्त घट. म्हणून ही एक सोपी गोष्ट करणं खूप खूप गरजेचं आहे. आता येऊया त्या क्षणाकडे, ज्याची आपण सगळे इतके महिने आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या कष्टाचं फळ घेण्याचा क्षण, म्हणजेच आपल्या सोनेरी पिकाची काढणी करण्याचा अंतिम टप्पा. जर आपण सुरुवातीपासून सगळं नियोजन अगदी व्यवस्थित केलं तर 1 एकराच्या शेतातून आपल्याला साधारण 120 ते 150 क्विंटल ओली हळद मिळते. हीच ओली हळद जेव्हा आपण वाळवतो तेव्हा तिचं वजन कमी होऊन 25 ते 30 क्विंटल सुकी हळद तयार होते, जी आपण बाजारात विकतो. हे आकडे आपल्याला योग्य नियोजनाचं महत्त्व पुन्हा एकदा पटवून देतात. तर मग या सगळ्या माहितीच्या प्रवासातून आपण काय शिकलो? यशस्वी हळद उत्पादनाचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला, योग्य पायाभरणी म्हणजे चांगली जमीन. दुसरा, उत्तम बेणं. तिसरा, लागवडीची आधुनिक पद्धत. आणि चौथा, पिकाचं योग्य संगोपन. हे 4ही खांब जर मजबूत असतील तरच आपल्या यशाची इमारत भक्कम उभी राहते. आज आपण पाहिलं की कसं विज्ञानाची जोड देऊन आपण हळदीसारख्या पारंपरिक पिकातूनही भरघोस नफा मिळवू शकतो. यावरून एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्या शेतीचं भविष्य हे केवळ पारंपरिक कष्टात आहे की त्या कष्टाला विज्ञानाची योग्य जोड देण्यात आहे. यावर नक्की विचार करा. ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली असेल तर आपल्या या प्रयत्नाला एक लाईक नक्की करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागरसोबत कायम जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.